प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुपर वुमन टू स्मार्ट वुमन या सेशन मध्ये आपण खूप संख्येने सहभागी झालात, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि त्याचबरोबर हा विषय जाणून घेण्याची जी आपण उत्सुकता दाखवली, त्याबद्दल देखील आपलं कौतुक आहे. आता आपण हे सेशन जे आम्ही तिघी घेणार आहोत, तर यांची ओळख करून देते. सर्वप्रथम सगळ्यात प्रथम डॉक्टर आदिती कुलकर्णी या गोकुळनगरी खडकपाडा येथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. अनेक जण यांना ओळखतात. तसंच त्या वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर्स देखील घेतात. आणि यांचं सगळ्यात छान असं सेशन की कळी उमलताना हे वयात येणाऱ्या मुलींसाठी त्या सेशन घेतात आणि समुपदेशन देखील या करतात. तसंच दुसऱ्या डॉक्टर अमृता पिंगळे या देखील गोदरेज इथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. तसंच या योग तज्ञ देखील आहेत. त्या योगावर आधारित सेशन देखील घेतात. आपल्यापैकी बरेच जण यामध्ये सहभागी देखील झालेले आहेत. तसेच त्या समुपदेशन देखील करतात. आणि मुलांसाठी सुद्धा छान गोष्टींनुरूप की जसं त्यांना योगाचं महत्व कळलं पाहिजे, असं गोष्टीतून त्यांना खूप छान त्या योगाचे धडे देतात. आता मी स्वतः नेहा वैद्य सत्वावजय चिकित्सक आहे. तसेच मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथील साधक आहे. गेली 17 वर्ष हे काम करते आणि आता सध्या कल्याण केंद्राची कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी मी बघत आहे. तसेच लहान मुलांसाठी संस्कार वर्ग घेते आणि सुट्टीमध्ये समर कॅम्पचे देखील आयोजन करते. आता आपण आपल्या आजच्या विषयाच्या बद्दल जाणून घेऊया की आपण एक स्त्री म्हणून अनेक आघाड्यांवर काम करत असतो. आई, मुलगी, सून, बायको, ऑफिसमध्ये सुद्धा कलिग किंवा बॉस म्हणून सुद्धा आपण अनेक या भूमिका बजावत असतो. तर त्यावेळी हे सगळं करण्याच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी परफेक्ट करण्याच्या नादात किंवा तसा हट्ट करताना अनेक ताणांना आपण सामोरे जातो. तर बऱ्याच वेळेला असं होतं की कधी कधी आपल्याला गृहीतही धरलं जातं आणि थोड्याफार फरकाने या भूमिका बजावताना आपण आपल्या सगळ्यांचीच याच्यातून तारेवरची कसरत होत असते की रोजचं जे आपलं आयुष्य आहे ते धावपळीमध्ये किंवा अनेक ताणामधून आपण जात असतो. तर या वेळेला बघा आपण 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन सर्वजण साजरा करतो. तर आपण काय करतो, हॉटेलमध्ये जातो, सगळ्या मैत्रिणी एकत्र जमतो, एकत्र साजरा करतो, थोडीशी मजा करतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून आपलं रुटीन सुरू. पुन्हा आपण आपल्या कामाला लागतो. पण आमचं असं ध्येय आहे की आत्ताचा जो येणारा 8 मार्च आहे, तर मागच्या वर्षीची मी जी 8 मार्चला होते, ती मी आणि आत्ता 8 मार्चला हे सेशन मी अटेंड केल्यानंतरची मी कशी आहे? माझ्यात काय काय बदल झालेत? काय काय पॉझिटिव्ह बदल झालेत? किंवा हे ताण तर असणारच आहे. पण याला सामोरं जाण्याचं मी काय कौशल्य आत्मसात केलं? तर ह्या गोष्टी आपण याच्यातून समजून घेणार आहोत. आता हे या सगळ्यातून आपण जातच आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की सुपर वुमन आणि स्मार्ट वुमन. आता आपण खरं तर म्हणू शकतो की आपण स्मार्ट वुमन आहोत, कारण आपण स्मार्टफोन मधूनच आपण हे जॉईन केलेलं आहे सेशन. पण जसा फोन स्मार्ट आहे आपला, तसंच आपण देखील आहोत का? किंवा त्या पद्धतीने आपण तो वापरतोय का? त्याचा उपयोग करून घेतोय का? तर काय आहे हे नक्की सुपर वुमन टू स्मार्ट वुमन? हे काय आहे? तर हे आपण अमृता ताईंकडनं जाणून घेऊया की काय आहे अमृता हे नक्की. आम्हाला समजून घ्यायचं आहे. तर काय सांगू शकाल तुम्ही?
हा नेहा, आपण ना जरा हे सगळ्यात आधी समजून घेऊया की हे नक्की हं. सुपर वुमन सिंड्रोम म्हणजे काय. ही कन्सेप्ट अगदी तुमच्यासाठी नवीन असेल, कधी ऐकली देखील नसेल. कारण की बऱ्याच वेळा ना नक्की प्रॉब्लेम आपल्याला काय आहे हेच आपल्याला समजत नाही, की नक्की प्रॉब्लेम आहे का हे देखील समजत नाही. तर म्हणून ही कन्सेप्ट सुरुवातीलाच क्लिअर होणं खूप गरजेचं आहे, की हा सुपर वुमन सिंड्रोम नावाचा आहे तरी काय हा सिंड्रोम. प्रत्येकालाच असं वाटतं की नाही, आपण सुपर वुमन बनावं, सगळ्या सगळ्या गोष्टी आपण परफेक्टली कराव्या आणि करतही असतो. कारण की पहिल्यापासून असंच सांगितलं जातं. अगदी नवरात्रीतही आपण 9 दिवस अगदी याने सेलिब्रेट करतो आणि असं आपल्या संस्कृतीमध्ये मानतो, पण प्रत्येक स्त्रीमध्ये हा देवीचा अंश असतो, ती सगळं काही करू शकते. पण प्रॅक्टिकली तूच मला सांग की खरं असं आहे का? हे सगळं करताना जेव्हा 9 रात्र जागरण होतं देवीला, तेव्हा 5 दिवसांची झोप, आराम देवीलाही गरजेचा असतो. पण तसा आपण या सगळ्या आघाड्यांवरती काम करताना आपल्याला कुठेतरी असा आराम किंवा यातनं थोडीशी सुटका किंवा त्यातनं जो एक प्रकारचा मानसिक ताण निर्माण होतो आहे, यातनं सुटका मिळते का? किंवा ह्या गोष्टी कशा नाही, हँडल करायच्या याचा कधी विचार तरी केला आहे का आपण? तर खरंच नाही. नाही करत आपण हा विचार. तर आज हं. थोडंसं आपण जाणून घेऊया की याची लक्षणं काय आहेत. तर हा आहे सुपर वुमन सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय, की काही लक्षणं हे एकत्र येऊन असा तयार झालेला असतो. हा एक डिसीज नाही म्हणता येणार, की हा एक प्रकारचा व्याधी नाही म्हणता येणार, पण नक्कीच हं. सायकोलॉजीमध्ये हा एक प्रकारचा सिंड्रोम सांगितला आहे, की त्यामुळे याचा परिणाम कुठेतरी आपल्या मानसिकतेवरती होत असतो. आणि हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, कुठेतरी मानसिकता खराब झाली की त्याचा पुढे कुठेतरी शरीरावरती लक्षणं दिसणार आणि शारीरिक व्याधीमध्ये त्याचं रूपांतर व्हायला काही वेळ लागत नाही. तर त्यामुळे आपण सुरुवातीला जाणून घेऊया की हा सिंड्रोम आहे तरी काय. यामध्ये काय होतं, तर डिफिकल्टी विथ से नो. बऱ्याच वेळा आपण पण या गोष्टी अनुभवतो की मनाविरुद्ध गोष्टी होत असतात, सगळंच आपल्याला करणं शक्य नसतं, पण आपण कोणत्या गोष्टीला नाही म्हणू शकत नाहीये. आपल्या कोणत्या गोष्टीला आपण प्रायोरिटी देखील देऊ शकत नाहीये. आणि सगळ्याच गोष्टी मीच केल्या पाहिजे आणि त्याही परफेक्टच झाल्या पाहिजे. म्हणजे मी स्वयंपाकही एकदम छान परफेक्टली करेल, मी सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी देखील करेल, बाहेरच्या गोष्टी देखील मी सोशल मीडियावरती पण छान प्रकारे ऍक्टिव्ह असेल, मी मुलांचंही सगळं करेल, मुलांच्या मागे धावपळ करून त्यांना अगदी परफेक्ट बनवेल, की तो डान्समध्ये परफेक्ट असला पाहिजे, तो सिंगिंगमध्ये, तो कोणत्या स्पोर्ट्समध्ये असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडनं करूनच घेईल. त्यानंतर स्वतः पण हेल्थसाठी जरी होत नसेल तरी पण काही ना काहीतरी योगा क्लास लावेल, मी जिमला जाईल, मी काही ना काहीतरी करत असते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो त्यावेळी कुठेतरी कंटिन्यू जाणवतं की यातनं सोल्युशन तर काही मिळत नाहीये. उलट गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड होत चालल्यात आणि मग हळूहळू काहीतरी फिजिकल सिमटम्स दिसायला लागतात. मग कुठेतरी आपल्या स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स हा तर लगेचच पहिल्यांदा इफेक्ट दिसतो, तो आपल्या शरीरावरती, आपल्या हॉर्मोन्सवरती. मग त्यातनं कुठेतरी थायरॉइड डिटेक्ट होतं, मग कधीतरी अचानक कुठून चक्कर येऊन पडतं, मग लक्षात येतं अरे हा बीपीच वाढला आहे आपला. मग मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम, काही ना काहीतरी पाळीच्या समस्या निर्माण होतात. हे सगळ्याचं कनेक्शन हे लक्षात येत नाही आपल्याला, हे कुठेतरी हे जे आपण सुपर वुमन सिंड्रोम आहे याच्याशी संबंधित आहे. तर म्हणून हे सगळ्यात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे की नक्की प्रॉब्लेम आपला कुठे आहे. हे थोडेसे लक्षणं आहेत की सुपर वुमनची लक्षणं काय आहे. तर खूप थकवा जाणवतो आणि प्रत्येक अपयशाला आपण स्वतःच दोषी मानतो की मीच कुठेतरी कमी पडले, की माझ्यामुळेच ह्या गोष्टी झाल्या. तर प्रत्येक अपयशाला आपणच स्वतःलाच दोषी मानतो. त्यानंतर झोप शांत येत नाही, सतत काहीतरी बेचैनी असते, मायग्रेन. हा एक खूप स्त्रियांमध्ये, हा म्हणजे आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये बसतो तर खूप स्त्रियांमध्ये ही कंप्लेंट घेऊन येतात की मायग्रेनचा त्रास आहे. पण याचं कारण कुठेतरी हे आपल्या मानसिकतेशी जुडलेलं आहे. किंवा स्वतःकडे लक्षच देत नाही, प्रायोरिटी स्वतःलाच देत नाही, नेहमी चिंता, नेहमी एन्झायटी, भीती कोणत्या तरी गोष्टीची, ही कंटिन्यू 24 तास ह्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी चालू असतात. पण यातनं सोल्युशन काही मिळत नसतं आपल्याला आणि हे हे चक्र, या चक्रामध्ये आपण अडकलेलो असतो. डॉक्टरांनुसार त्यांचं म्हणणं आहे की सिरोटोनिन नावाचं एक हॉर्मोन आहे, की हे शरीरात कमी झाल्यामुळे ह्या गोष्टी कदाचित होत असतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता आपण हे समजून घेतलं
की आपल्याला तर यातली बरीचशी लक्षणं दिसत आहेत, आपल्याला हा आहे म्हणजे हा सिंड्रोम जो आहे हा आहे. पण याच्यावरती सोल्युशन काय आहे नेहा? तू याचा विचार केला आहेस का कधी? याच्यावरती सोल्युशन काय असू शकतं? तर नक्कीच आपण इथे ते सोल्युशन शोधण्यासाठीच आपण सगळे जमलेलो आहोत. तर मी आदिती ताईंना विचारेल की याचं काही सोल्युशन आहे का हो आदिती ताई? तुम्ही सांगू शकाल का? नमस्कार सगळ्यांना. सोल्युशन ह्याचं म्हणजे काहीतरी मिळावं म्हणूनच आपण सगळे इथे जमलो आहोत. आणि हे घेणाऱ्या पण आम्ही तिघी महिलाच आहोत, है ना. आपण कोणत्या जेंट्स कडनं हे शिकणार नाही आहोत. आपण महिलाच आपण एकमेकींना सांगणार आहोत की मी काय केलं म्हणून, किंवा शास्त्रात काय सांगितलं आहे, सत्वावजय म्हणजे काय आहे, ह्याच्यात काय सांगितलं आहे, असं आपणच बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच जसं म्हटलं की 8 मार्च हा दिवस 2025चा आपला कसा असेल, ह्याच्यासाठी आपण इथे जमलो आहोत. हे जी लक्षणं अमृताताईंनी सांगितली ती आपल्याला सगळ्यांना पटली असतील की हो, मला केव्हा ना केव्हा तरी असं होतंय. आणि आता तुमच्या लक्षात येईल की याचा परिणाम म्हणून माझ्या शरीरावर, माझे घरातले काही संबंध आहेत त्याच्यावर, किंवा उगाच मला कोणीतरी म्हणणं की आता आई फारच चिडचिड करते, म्हणजे कोणी एक नुसतं वाक्य म्हटलं आणि आपण त्याला उत्तर दिलं तरीही ते समोरच्याला चिडचिड वाटतं. मग आपल्याला त्याचं अजून वाईट वाटायला लागतं की हे काय, मी तर साधंच म्हणत होते. मग त्याच्यावर सोल्युशन म्हणजे आपल्याला स्वतःवरती काम करायचं. हे जे वाक्य इथे लिहिले आहे की इच न्यू डे इज अ चान्स टू बिल्ड बेटर हॅबिट्स. म्हणजे आपल्या काही सवयी आहेत. कोणत्या सवयी? काही शरीराला लागलेल्या असतात आणि काही मनाला लागलेल्या असतात. मनाला कशा सवयी लागतात? अगदी साधं उदाहरण की आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या मनात ते वाक्य आलं असतं. आपण बोलण्याची जी थँक्यू अशी जी सवय लावली आहे ना, ती आपल्या मनात आलेली आहे की हो, ह्यांच्यामुळे माझं काम झालं म्हणून मी त्यांना थँक्यू म्हणतो. बरोबर. तर ही कशी झाली? जरी तुमच्या तोंडाने तुम्ही थँक्यू म्हणत असला तरी तुमच्या मनाला लागलेली ही सवय. आणि ह्याच्या ही कृती होण्याच्या आधी 1 मिनिटात तुमचा विचार झालेला आहे की या व्यक्तीने मला मदत केली, पायरी उतरायला मदत केली, म्हणून आपण त्यांना पटकन म्हणतो थँक्यू. किंवा एवढं देऊन द्या, हा माझी वस्तू देऊन दिली तुम्ही, थँक्यू. का? तर आपल्या मनाला ही सवय झालीये, कारण त्याच्या आधी मनाने हा विचार केलाय की हो, आपली नड इथे भागली, आपली गरज इथे पूर्ण झाली, आपल्याला मदत झाली, म्हणून जे म्हणायचंय ते थँक्यू. बरोबर. हा काय झाला? हा पॉझिटिव्ह अप्रोच झाला. मग असा निगेटिव्ह पण होतो आणि म्हणून सगळी गडबड होते. निगेटिव्ह कसा होतो? की हिने माझं केलंच नाही काम. मग आपण पटकन म्हणतो ही करतच नाही, ही नेहमीच अशी करते. आणि मग ह्या काय झाला? या हॅबिट्स झाल्या. मग आता आपण हे जे इथे 10 दिवस सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक एक आपली हॅबिट्स जी या सुपरवुमन सिंड्रोमशी जोडलेली, ती आपण एक एक एक्सप्लेन करणार आहे आणि ती दूर कशी करायची त्याची प्रॅक्टिस करणार. मग त्याच्यामध्ये आपण काय काय करणार बघा, पुढची स्लाइड. की आपण टाइम मॅनेजमेंट पण शिकणार, आपल्या प्रायोरिटीज ठरवणार, गोल सेट करणार, त्याच्याविषयी विचार कसा करायचा, स्वतःला कसं शोधायचं. आपण तिथेच बसलो असतो पण आपल्याला स्वतःची ओळख पाहिजे. आपल्या आपल्या मनात कोणते निगेटिव्ह पॉइंट्स आले, कोणते पॉझिटिव्ह आले, मग या विचारांना कसं मॅनेज करायचं. ह्याच्यामध्ये काही योगिक थेरपी आहेत का? म्हणजे सगळ्यात जास्त ह्या मानसशास्त्र कोणतं श्रेष्ठ आहे तर भारतीय मानसशास्त्र श्रेष्ठ आहे. आणि भारतीय मानसशास्त्राचा आद्य काय ग्रंथ आहे? पतंजली योगसूत्र. आणि त्याच्यावरचं जे आपण बघतो योगा करायचं, मेडिटेशन करायचं, पण नुसत्या मेडिटेशनने काय होतं? तुमचं
मनात येणारे विचार हे शांत होतात. म्हणजे समुद्राच्या लाटा ज्या असतात त्या हळू येतात 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 किनाऱ्यापर्यंत येतात. पण जेव्हा समुद्र खवळतो तेव्हा त्या लाटांवर त्याचा कंट्रोल असतो का? नाही. तो बेभान होतो, है ना. तो कसा धडकतो किनाऱ्यावरती, तुम्ही पाहिलंय. तर अशा जेव्हा आपल्याला राग येतो, आपल्याला वाईट वाटतं, अशा वेळेस ज्या मनामध्ये विचार येतात, भावना निर्माण होतात आणि मग आपली ही परिस्थिती निर्माण होते सगळी, ती कशी कंट्रोल करायची? स्वतःच करायला लागणार. का नंतर पुढे आयुष्यात ह्या कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला गोळ्या औषधं घ्यायच्या आहेत? आणि आपलं एक जे इम्प्रेशन आपण आता आहोत, जर आता ते एकदम छान इम्प्रेशन असेल तर ते छानच राहायला पाहिजे. मग आपली मिनोपॉज असू द्या, मग PMS असू द्या, म्हणजे मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असेल, दर महिन्याच्या पाळीचे 3 दिवस माझी चिडचिडच होते, अशी परिस्थिती असेल, किंवा आता मग मी मिनोपॉज मध्ये लँड होते आणि मग मला थकवा पण येतोय आणि चिडचिड पण होते, अशा सगळ्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, तुम्ही कसं ठेवू इच्छितात आणि ते ठेवू इच्छितात तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? नुसतं मेडिटेशन, योगा क्लासला जाणं, मी एखादी भिशी जॉईन करणं, मी फक्त नामस्मरणाचा जप लिहून काढणं, हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही होत. हे आम्ही प्रॅक्टिस मध्ये बघतो. मागच्या काही जे आमचे सेशन्स झाले, आता हे आमचं 4th-5व सेशन आहे, तर ह्याच्यामध्ये ज्या महिलांचे अनुभव आम्हाला आले, म्हणजे काहींना अगदी रडू येत होतं की मला खूप भीती वाटते, मला खूप रडू येतं. तर अशा पण महिलांनी हे अटेंड केल्यानंतर आम्हाला सांगितलं की ह्या स्टेप बाय स्टेप आम्ही करत गेलो. म्हणजे एक तर अशा महिला होत्या की ज्यांना सुनेला काही बोलणं शक्य नव्हतं. मी तिला कसं सांगू की मला आता हे नाही जमते, तू कुठली मुलगी ठेव, बाई लाव, मला नातवाला सांभाळता येत नाहीये, किंवा तिचं एवढं सगळं चुकतंय, हे मी कसं सांगू. तर त्यांना ह्या कोर्सचा ह्याच्यासाठी मदत झाली. आणि जेव्हा हा असा फीडबॅक आला तेव्हा मला खूप बरं वाटलं की चला आपण असं नुसतं कसं होतं खूप पूर्वी ना, तुम्हाला आठवत असेल की तुमच्या सासूबाई किंवा आई आजी ह्या ना अशा दुपारच्या 3-4 वाजता ना ओट्यावर जमायच्या आणि गप्पा मारायच्या. त्या गप्पांमध्ये ना एक स्ट्रेंथ होती. ती मुख्य स्ट्रेंथ कोणती होती की तुमच्या मनातल्या गोष्टींचा निचरा व्हायचा. किंवा मंगळागौरीचे खेळ आठवा, त्याच्यामध्ये कसं होतं, असं खेळता खेळता सासू सुनेचं भांडण असायचं, काहीतरी काही त्यांची चांगली गोष्ट पण सांगितली जायची. अशामुळे काय होतं, हे मनात साठलेलं साठवलेलं निघण्याला एक वे आउट होता. मग आता आपण काही सेशन मध्ये हे पण बघणार आहोत की हा वे आउट आपण कसा आता काढू शकतो. बरोबर. हा कसा आपण काढायचा, मग आपले षड्रिपू कोणते आहेत, त्यांना कसं हँडल करायचं आहे, आणि असलेल्या परिस्थितीला आपल्याला रिॲक्ट कसं करायचं. रिॲक्शन कशी देतो आपण, काही वेळेस सौम्य देतो, कोणी आपल्याला हसून दिलं तर आपण हाय असं म्हणतो, आणि कोणी आपल्याकडे पाहून तोंड वाकडं केलं तर आपण काय करतो, करायचं नाही करायचं, तरी त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात राग येतो. तर ही सगळी रिएक्शन कशी द्यायची, त्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात, मनात काय धरून ठेवलं जातं, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा सेशन अटेंड करा. वेळेवर सुरू होणार आहे आणि वेळेवर संपणार आहे. तुम्ही तुमच्या मस्त स्लाइड केली आहे, ही छान कॉफी आम्ही दिली आहे 3:30-4 वाजेची तुम्हाला, ऑनलाईन सेशन असल्यामुळे ऑनलाईन कॉफी दिली आहे. टेक चार्ज ऑफ युअर लाईफ. मग तुम्हाला आज आम्ही एक होमवर्क देतो आहोत की तुम्हाला काय गोल आहे, असं जर तुम्हाला स्वतःविषयी लिहिता आलं तर लिहा आणि तुम्ही ग्रुपवर शेअर करा. आपण उद्या 4 वाजता भेटू आणि
बोलूया. उद्यापासून आपलं स्टेप बाय स्टेप चर्चा सुरू होईल. तुम्ही होमवर्क नसेल केला तरीही हरकत नाही, पण केला असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करायला त्याची खूप मदत होते, असा आमचा मागचा अनुभव आहे. ठीक आहे. नेहाताई किंवा अमृताताई, तुम्हाला काही सांगायचंय का? हे छान समजावलं अदितीताई तुम्ही, की आम्हाला सोल्युशन तर हवं आहे या गोष्टीवर. आणि ते तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे आपण जे सांगितलं आहोत की सेट युअर गोल, टाइम मॅनेजमेंट, हे जे तुम्ही मुद्दे घेतलेत सगळे, तर हे खूप छान आहेत. आणि आम्हाला नक्की असं वाटतंय की आम्ही या म्हणजे सुपर वुमन टू स्मार्ट वुमन नक्की होऊया सेशन मध्ये. आणि सगळ्यांनी नक्की छान अटेंड करा. आपल्या मैत्रिणींना पण सांगा. आज ज्यांनी अटेंड नाही केलं आहे त्यांना आपण रेकॉर्डिंग पाठवू, पण तरी तुम्ही पण सांगा त्यांना. अमृताताई. सगळ्यात जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे कोणी नातेवाईक असतील, त्यांच्याशी शेअर करा हा मेसेज. कारण की प्रत्येक ऑलमोस्ट जवळपास सगळ्याच स्त्रियांना ह्या गोष्टीची गरज असते की कोणीतरी मला अशी मैत्रीण हवी की ती मला हे समजून घेईल, माझे प्रॉब्लेम जे काही आहे ते समजून घेईल आणि मला काहीतरी मार्गदर्शन करेल. तर आपल्यासारख्याच खूप लेडीज आहेत, त्या स्ट्रगल करत असतील ह्या गोष्टीला, तर नक्कीच त्यांना याचा उपयोग होईल. आपलं सेशन असणार आहे हे दुपारी 4 ते 5 हे सेशन असणार आहे, 10 दिवस इथून पुढे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही गोष्ट. मला असं वाटतं की आपण संक्रांतीचा हळदी कुंकू करतो, वाण देतो, तर एका मैत्रिणीला जे आपल्याला कळतंय की ही खूप डिस्टर्ब आहे, तर अशा डिस्टर्ब मैत्रिणीला आपण वाण म्हणून काय द्यायचं, तिला ही लिंक पाठवा आणि शेअर करा की नाही तू हे अटेंड कर, बघ खूप फरक पडेल. तर असं पण तुम्ही करू शकता. मी असंच करणार आहे, तुम्ही करून बघा. खूप छान आयडिया. ठीक आहे, आपण आज थांबूया इथे. हो चालेल. कोणाला बोलायचंय का? कोणाला विचारायचंय का काही विषय? शंका असतील विचारू शकता कोणी. नाही तर ग्रुपमध्येही टाकली तरी चालेल. हा, तुमचे प्रश्न असतील काही तर ते ग्रुपवर तुम्ही विचारले तरी चालतील. आत्ता कोणाला बोलायचं असेल तरी सुद्धा तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. आपण ठीक आहे, आपण ग्रुपवर थांबूया. तुम्ही विचारणार. हो चालेल. धन्यवाद सगळ्यांना.